हो दादा पेन घ्या. ए बाबा पुढे हो, कुठे इथं पेन विकत बसतो, कस्टमरची वेळ आली, चल तिकडे. काय तरी आपलं विकत बसतो इकडे. हो दादा पेन घ्या ना, खूप चांगले पेन आहेत बघा ना. हो कसे कितीला आहे? दादा 80 रुपयाला पूर्ण पाकिट आहे. काय? अरे या स्टेशनरी मध्ये पण 80लाच भेटतंय. बरोबर सांग कितीला जाणार, सांग. 50ला दे. हो दादा 50ला कसं होईल, मला 5-10 रुपये भेटतात फक्त ते, असं कसं बोलता तुम्ही. ठीक आहे, नको मला, जा येतो मी स्टेशनर. हो दादा पेन घ्या ना, खूप चांगले पेन आहेत. नको आता. बघा तर एकदा, नुसतं बघा तर. अरे नको खूप दादा, चांगले पेन आहेत, छान तुला पेन आहेत. सांगितलेलं कळतं का बाबा, नको म्हणलं ना तुला. अहो, पण बघा तर चांगले पेन आहेत. अरे बाबा, मी तर काय साधे सुधे पेन वापरणार वाटलो का? 200-300चे पेन वापरतो मी, असे रोडवरचे पेन नाही वापरत मी. दादा इकडे रे एक मिनिट. दादा पेन घ्यायचं तुम्हाला, पेन घ्या ना, चांगले पेन आहेत, खूप चांगले पेन आहेत. पेन नाही घ्यायचं, मला तुला एक विचारायचंय. काय विचारायचं बोला ना. भाऊ, दिसायला तर तू व्यवस्थित दिसतोय, कपडे पण चांगले घातलेस, मी असली काम कशाला करतो, चांगली नोकरी करते. भाऊ मी शिकलेलो आहे, सिव्हिल इंजिनियर आहे, मला 70,000 रुपये पगार आहे. काय 70,000? म्हणजे पेन कशाला विकतोय तू? हे मी माझ्या वडिलांसाठी करतो. आयुष्यभर वडिलांनी मला रस्त्यावर पेनं विकून उच्च शिक्षित केलं, इंजिनियर बनवलं. आणि एके दिवशी रागामध्ये मी त्यांना म्हणलो, तुम्ही आमच्यासाठी केलंयच काय? त्यावेळेस आई मला म्हणाली, त्यांनी जे केलंय ना ते तू एक दिवस रस्त्यावर करून बघ, मग तुला कळेल की त्यांनी तुझ्यासाठी काय केलं. बरोबर आहे मित्रा, जोपर्यंत आपले वडील काय कष्ट करतात हे जेव्हा आपण एक दिवस स्वतः आजमावून बघत नाही, तोपर्यंत आजच्या जनरेशनला आपल्या आई वडिलांच्या कष्टाची किंमत कळत नाही. आणि तुला याची जाणीव झाली ही खूप मोठी गोष्ट आहे. मला आज कळतंय वडिलांनी काय केलं माझ्यासाठी.